बीड लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान पार पडतंय। या मतदारसंघात महायुतीकडून पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे तर वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे यांच्यात लढत होते। दरम्यान बीड मतदारसंघात नेमकी हवा कुणाची आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। नमस्कार, मी विकास माने लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय। मी सध्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि बीड लोकसभा मतदारसंघातील जो काही प्रचार आहे तो अंतिम टप्प्यात आल्याचं देखील पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे त्याबरोबरच अशोक हिंगे हे त्रिशंकू अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये सध्या जे राजकीय वातावरण आहे ते चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये नेमकी हवा कुणाची हे देखील आपण जाणून घेणार आहोत। सध्या मी उभा आहे, हा भाजी मंडी परिसर आहे, सर्वसामान्य लोक या ठिकाणी येतात जातात। दादा, काय सांगाल, काय हवा कोणाची आहे सध्या जिल्ह्यामध्ये? जिल्ह्यामध्ये हवा समजा बजरंग सोनवणे ते कशामुळं जे अण्णा क्षीरसागर जे सांगतील त्याच्यावर अवलंबून राहणार। काय नेमकी बीड जिल्ह्यात हवा कोणाची आहे सध्या? सध्या बीडमध्ये बजरंग सोनवणे उमेदवार हे फर्स्ट आहेत आणि पंकजाताई 2 नंबरला राहतील। कॉम्पिटिशन चालू आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे बजरंग सोनवणे थोडे प्लस मध्ये आहेत। नेमके काय कारण आहेत अशी या निवडणुकीमध्ये, काय बदल पाहायला मिळू शकतो? या निवडणुकीमध्ये बाकी ऑल महाराष्ट्रामध्ये विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन आहे, पण आपल्या बीड जिल्ह्यात हे फक्त आरक्षण मुद्द्यावर जातीवादावर असल्याचं दिसून येत आहे। कुठले आहात तुम्ही? काय नेमकं पाहायला मिळतंय? बीड 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 काय पंकजाताई की बजरंग बाप्पा? पंकजाताई। काय कारण आहे? पूर्ण देशामध्ये मोदीची लाट आहे। मोदीशिवाय पर्याय नाही, जगाला नाही पर्याय, भारताला तर पर्याय नाहीच आहे। अजून मोदींनी जी डेव्हलपमेंट केली अख्ख्या 60-70 वर्ष झाली नाही डेव्हलपमेंट, त्यामुळे मोदीशिवाय पर्याय नाही, साहजिकच पंकजाताई। काय मावशी, काय आहे सध्या सांगा? अहो ते मोदी वाटितोय आणि मुसलमान बजरंग बाप्पा म्हणायला लागले आम्हाला बजरंग बाप्पाला द्यायचंय। कशामुळे पण आता ते काय कळत आहे आपल्याला, पण मोदी देतोय ना, कोपन देतोय, पगारी येता मोदी देतो, बजरंग बाप्पा काय देतो? काय परिस्थिती आहे सध्या बीड जिल्ह्यामधलं वातावरण कसं आहे राजकीय? राजकीय सारखंच आहे, टप वातावरण। कसं आहे टप म्हणजे कसं आहे? टप म्हणजे दोन्हीकडे पार्ट झुकलेलं। कोण पण? अशोक हिंगे, बजरंग बाप्पा का पंकजाताई? पंकजताई आणि बजरंग बाप्पा। काय जिल्ह्यातलं वातावरण कसं पाहायला मिळतंय? पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे का अशोक हिंगे? पंकजा मुंडे। काय कारण? आणि आता हे काम म्हणजे ते धडाडीचं आहे, त्यांना अनुभव आहे 10 वर्षाचा, काम करण्याची आमची क्षमता आहे चांगली। पण सध्या अडचणी त्यांना पाहायला मिळतात, त्यांच्या समोर आरक्षणाचा प्रश्न, त्यांना विरोध होताना पाहायला मिळतोय बऱ्याच ठिकाणी। विरोध तर ठिकठिकाणी ग्रामीण भागात बी होतोय, शहर ठिकाणी बी होतोय, पण काही दिवसांनी लोक विसरून पुढे काम करतील, चांगलं ते काम लागले, लोक काम करायला त्यांच्यासाठी। आणि त्यांना अनुभव आहे संसद भवन मधला, विधानसभेमधला, नंतर लोकसभेमध्ये। दादा, काय हवा कोणाची सध्या बीड जिल्ह्यात? पंकजाताई। सध्या बजरंग बाप्पाची हवा आहे, कारण ग्रामीण भागातील जे तरुण आहे, विशेषतः मी जरी शहरी भागात राहत असलो तरी माझ्या मनामध्ये जी खंत आहे, एकूणच 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या तरुणांच्या आशा आणि अपेक्षा होत्या त्या आजपर्यंत मोदी साहेबांकडून पूर्ण झालेल्या नाहीत। काय वाटतंय, म्हणजे बजरंग सोनवणे का पंकजा मुंडे आणि अशोक हिंगे असे 3 पर्याय तुमच्या समोर? आमच्या समोर एकच पर्याय आहे आता, तो म्हणजे बजरंग बाप्पा। कारण मागच्या 10 वर्षात असो किंवा 15 वर्षात असो किंवा याच्या अगोदर पाहिले असेल, मुंडे साहेबापासून ते आजपर्यंत त्यांच्याच घरात खासदारकी दिलेली आहे, आम्हीही त्यांनाच मतदान केलेलं आहे, परंतु येणारा कालखंड हा त्यांच्यासाठी निश्चितच विचार करायला लावणार आहे। आता मतदार आहेत हे खरंय, पण मत कुणाला तरी देऊन एक चांगल्या व्यक्तीला हे प्रयत्न करू आम्ही हे करण्याचं, पण आता सांगता येत नाही ना। बघू ना सगळे, पण कोण चांगलं वाटतं तुम्हाला? सांगता येणार नाही। ताई, कुठला तुम्ही? काय नेमकं काय वाटतंय? मी बीड मधलीच आहे आणि बजरंग बाप्पा सोनवणेच मला असं वाटतं। काय नेमकं कारण काय? जनतेचा कौल आहे त्यांच्याकडं आणि काळाची गरज आहे बदल ही। या ठिकाणी पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे असा संघर्ष जो आहे तो पाहायला मिळतोय। 13 तारखेला बीडचं मतदान आहे आणि त्यामुळेच आता मतदार राजा नेमका कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, लोकशाही मराठी, बीड।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.